राम राम आहे मित्रांनो, राम राम. नवीन शेळी पालन चालू करायचंय. मग अडचण काय आहे नवीन तरुण मंडळींना? माझं ऐका की मी सांगतो तुम्हाला कसं करायचंय ते. पहिल्याच घासाला तुम्हाला खडा लागणार नाही आपलं ऐकल्यावर. बाकीचे युट्यूबर ऐकून लागल्यात खडं काय कायला झाल्यात त्यांचं शेड रिकामच. काय राहिलं नाही त्या शेडमध्ये. बांधून बसली, शेड आणली, सगळं झालं, पटांगण झालं. पण आपलं ऐकल्यावर पटांगण नाही होणार. आम्ही कुणाचं ऐकलं नाही आजपर्यंत. स्वतःच्या बुद्धीवर चाललाय खेळ आमचा. तेव्हा आम्ही आलोय तरी स्वर्गात नांदायला लागलोय. तर आमचंही झालंच असते की असं कुणाचं ऐकून. हा, तुमचं होऊ नये म्हणून मला कळवाळा येतोय जरा. दुसरं काय आहे? तर मुद्दा सांगतो, पटापटा लांबत चाललेले पांचाट सांगतो आता. जून महिन्यात पाऊस पडला, ओल झाली की चारा पिकाची लागवड करायची. ऑक्टोबर महिन्यापर्यंत कापलेलं आहे तर सर्व चारा पिकं. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेळ्या खरेदी करायच्या. आसपासच्याच आपल्या बाजूच्या, इतर कुठल्याही लांबच्या शेळ्या आणायच्या नाहीत. हे झाला मुद्दा. परत काय करायचं, कशामुळे आणायच्या त्याचं कारण नाहीत. पावसाळ्यापूर्वी शेळ्या आणल्या आणि तुमच्या शेळ्या जरी गेल्या तर त्या करडांना अनेक प्रकारचा आजार होत असतात. पावसाळ्यात लय प्रकारचा आजार येत असतात. जुलाब, मावा, बोका उठणे, सूर्यप्रकाश नसतं, दूषित वातावरण असतं, पाणी कुठे साठलेलं असतं, इन्फेक्शन होत असतं. तुम्हाला अनुभव नाही त्याचा. त्याच्यामुळं नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आणायच्या. म्हणजे जवळजवळ 6 महिन्यात ते पाऊस उघडलेला असतो त्या टायमिंगला. म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, तो पण 5-6 महिन्यात, थोडक्यात 5-6 महिन्यात ती शेरडांची करडं सगळी विक्रीला येते. ते बोकडं म्हणा, पाटी म्हणा. झाला का नाही तुम्हाला फायदा? हा, झाला का नाही फायदा? मस्त त्या टायमिंगला पाऊस नसतो, चारा पिका आणायच्यात, कुठली अडचण येत नाही. वेळेवर टायमिंगला त्यांना आहार भेटतो. पावसाळ्यात मिळत नाही. पाऊस आला तर आपण ते कसं ते ब्या करतात आणि आपण पाऊस उघडायची वाट बघतो. ते सगळं त्याचं हीच होतं, गणितच चुकतं सगळं. त्याच्यामुळं पहिल्या घासाला खडा लागू नये म्हणून तुम्ही त्यात उत्तीर्ण व्हा म्हणून मी म्हणतो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये शेळ्या खरेदी करायच्या. आसपासच्याच अनुभवी माणसाकडून, जवळचा एखादा घ्यायचा अनुभवी शिरडुकी, त्याला घेऊन जावा, शेळी खरेदी करा. चांगल्या पद्धतीने शेळी 20,000पर्यंत मिळेल. हा, चला भेटू पुढच्या व्हिडिओत. अनेक माहिती, सगळं म्हणजे माहिती मी देणार आहे. अजून तर आजाराबद्दल सांगायचंय, खुराकाबद्दल सांगायचंय, अजून तर लय सांगायचंय. ठोका, जाऊ दे पुढं, पटापटा. लय दामानी गाडी चालली आपली. 100-200 स्पीडनं जाऊ दे, पटापटा एक्सप्रेस